Good morning everyone. This is next lesson telling future events 2. फ्युचर इव्हेंट्स फर्स्टमध्ये आपण बघितले, 1मध्ये आपण बघितलेलं आहे की सेंटेन्सेस कसे करायचे, म्हणजे उद्या जे आपल्याला करायचं आहे या क्षणाच्या नंतर जे आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी आपण कुठलं स्ट्रक्चर वापरणार आहेत आणि त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहेत हे आपण बघितले. तर आपण स्ट्रक्चर कोणतं वापरणार आहेत या ठिकाणी एस प्लस विल प्लस V1 हे आपल्याला स्ट्रक्चर वापरायचं आहे फ्युचर ॲक्टिव्हिटीजसाठी आणि त्याला आपल्याला म्हणायचं आहे प्लॅन. काय म्हणायचं आहे त्याला आपल्याला? प्लॅन. तर हा प्लॅन कसा तयार करायचा हे आपण या ठिकाणी बघणार आहे. याआधी आपण सेंटेन्सेस केलेले आहेत तयार. कसे सेंटेन्स तयार केले की मी यानंतर काय करणार आहे तर ॲट 4 PM आय विल एन्जॉय अ कप ऑफ टी. आय विल एन्जॉय अ कप ऑफ टी. ॲट 5 PM I will conduct my yoga class. At 6 I will conduct my English class at 7 PM. Soham will come at 5:30 PM. Soham will come. S प्लस विल प्लस V1 या पद्धतीने आपण हे स्ट्रक्चर करणार आहेत. म्हणजे यानंतर ज्या घटना घडणार आहेत या क्षणानंतर त्या सगळ्यासाठी आपण हे स्ट्रक्चर घेणार आहेत. पण एखादा आपण तयार केलेली एखादी गोष्ट असते जी आपण आपल्या मैत्रिणींना सांगतो किंवा मित्रांना सांगतो की मी उद्या असं असं करेन, मग इकडं जाईन, मग तिकडं जाईन वगैरे, असं आपण 4-5 वाक्य सांगतो. फार मोठं आपण अगदी 4-5 मिनिटांचं भाषण नाही देत, पण जे ते 4-5 वाक्य बोलतो त्यालाच आपल्याला काय म्हणायचं? प्लॅन म्हणायचं. आणि जी एखादी गोष्ट आपण करणार आहे, एखादा इव्हेंट करणार आहे त्याला आपण प्लॅन म्हणतो. आणि जे काही आपल्याला छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात, काय चाललं आहे, आता काय करणार आहे तू उद्या, तर काही नाही, आपण रोजचं सांगत बसत नाही. मी इतक्या वाजता उठणार आहे तिथपासून नाही सांगत आपण, पण काय सांगतो जी महत्त्वाची गोष्ट आहे की काही नाही मी उद्या जरा मंदिरात जाणार आहे किंवा काही नाही मी उद्या गावाला जाणार आहे, तर मग आपण काय सांगतो? आय विल गो, आय विल कम, आय विल डू, आय विल टेक, आय विल बाय. काही नाही मला उद्या थोडं पुस्तकांची खरेदी करायची आहे तर आय विल बाय सम बुक्स टुमारो, असं आपण सांगतो. तर तेच जे आहेत ॲक्टिव्हिटीज किंवा इव्हेंट्स, तर त्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर वापरायचं आहे आणि आपल्याला आपल्या सोयीसाठी त्याला काय म्हणायचं आहे? प्लॅन. काय म्हणायचं आहे त्याला? प्लॅन. जसं आपण रिपोर्ट म्हणलो सिम्पल पास्टसाठी, तसं यासाठी आपल्याला म्हणायचं आहे प्लॅन. मग आता ह्या ज्या सिच्युएशन्स आहेत, ॲक्टिव्हिटीज किंवा इव्हेंट्स आहेत ज्या की आपल्याला उद्या या क्षणानंतर करायच्या आहेत, त्या फॉर्मल पण काही असतात आणि इनफॉर्मल असतात. तर फॉर्मल कोणते असतात की जसं आपण ऑफिशियल सिच्युएशन असते त्या ठिकाणी त्या फॉर्मल असतात की सायन्स एक्झिबिशन आहे, मीटिंगला व्हिजिट देणं आहे, एखादा सेमिनार अटेंड करणं आहे, डिस्कशन अटेंड करणे, लेक्चर्स अटेंड करणे, इंटरव्ह्यूज, बुक फेअर, कॅम्पेन, ह्याचं जे आपल्याला काय काय तयार करायचे आहे, तयारी याचं जे प्लॅनिंग करायचं ह्या सगळ्याला आपण काय म्हणणार आहेत? फॉर्मल प्लॅन म्हणणार. ब्लड डोनेशन कॅम्प, ट्री प्लांटेशन, की तिथे आम्ही काय करणार आहोत, म्हणजे यानंतर करणार आहोत हे आपल्याला सांगायचं. गॅदरिंग्ज असतील, ॲन्युअल फंक्शन्स असतील किंवा व्हेरियस डे सेलिब्रेशन्स असतील, ह्या सगळ्याला आपण काय म्हणणार आहोत? प्लॅन म्हणायचं आहे. ह्या सगळे फॉर्मल सिच्युएशन. त्याचबरोबर इनफॉर्मल सिच्युएशन कोणते आहेत? तर व्हिजिट टू हिस्टॉरिकल प्लेस, म्हणजे जे आपण की आपले फॅमिली फंक्शन्स असतात, आपण फॅमिली गेट टुगेदर करतो, आपण फॅमिलीसोबत फिरायला जातो, पिकनिक असेल, टूर असेल, क्लिनिंग प्रोग्राम असते. समजा असं मी असं म्हणेन की मला उद्या काही नाही घर स्वच्छ करायचं आहे, तर त्याचं पण काय मला प्लॅन करावाच लागतो ना. जरी ते घर स्वच्छ करायचं असेल तरी मला प्लॅन करावाच लागणार आहे. त्यामुळं त्याला मी काय म्हणणार आहे? मी माझ्या भाषेत त्याला प्लॅन म्हणणार आहे. कारण जरी तो शब्द फॉर्मल असला तरी या ठिकाणी आपल्याला नेहमीसारखंच त्याला इनफॉर्मली यूज करायचा आहे. आपल्याला आपली सोय बघायची आहे, आपल्याला आपल्या सोयीसाठी तो शब्द यूज करायचा आहे. एक्झामिनेशनचं प्रिपरेशन असेल काही, किंवा एखाद्या मैत्रिणीला मला उद्या भेटायला जायचं आहे तर मी त्याचा पण प्लॅन करेन ना. मी मैत्रिणीला गेल्यावर, म्हणजे हा प्लॅन आपण ना मनातल्या मनात करत असतो. प्रत्येक वेळी आपण लिहून काढतो असं नाही, पण आपल्याला त्यावेळेस ते मनातल्या मनात जे बोलतो तेच आपल्याला इंग्लिशमध्ये मनातल्या मनात विचार करायचा आहे आणि त्यासाठी एवढं आपल्याला लिखाणकाम करायचं आहे. तर मी आता फॉर एक्झाम्पल काय केलं आहे तर योग डे सेलिब्रेशनचा एक प्लॅन आहे, तर तो प्लॅन मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर मी इथे त्याला आपण नाव देऊया की प्लॅन ऑफ योग डे किंवा योग डे सेलिब्रेशन, असं काय करते मी याला नाव देते. ठीक आहे. तर मग आता आपण बघूया. यासाठी परत आपल्याला थोडंसं मराठीत विचार करायचा आहे की आता उद्या आपल्याला त्याची मीटिंग घ्यायची आहे, तर मग त्यासाठी आपण
काय काय करणार आहेत आपण मराठीत पण विचार करतोच ना. आधी आपण मैत्रिणींना बोलू, सगळ्यांना कॉल करू, व्हॉट्सॲपवर मेसेज करू, त्यानंतर मग त्या आल्यानंतर त्यांना आधी पाणी देऊ, मग त्यानंतर आपण मीटिंगला सुरुवात करू, मग कुणाकुणाला काय काय सांगायचं आहे किंवा आपण ते हे करू. त्या दिवशी आपण कोणकोणती आसनं करणार आहोत त्याच्यावर डिस्कस करू, किंवा त्या दिवशी आपण ही आसनं करू, त्यानंतर हे करू, किंवा एखाद्या जणीला हे परफॉर्म करायला सांगू, एखाद्या जणीला काही एक्सप्लेन करायला सांगू. अशा पद्धतीचा जो मनातल्या मनात आपण विचार करतोच, तोच आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, सांगायचा आहे. तर आता प्रत्येक वेळेस आपण म्हणजे सगळ्यांमध्येच ही गोष्ट केली जाते असे नाही, आपण पर्सनल लेवलला पण करू शकतो. आता हा माझा प्लॅन आहे, वैयक्तिक आहे, की मी क्लास घेते म्हणून मी योग डेचं सेलिब्रेशन कसं करायचं याचा काही प्लॅन केला आहे. मग मी काय प्लॅन केला आहे तसं, वी विल सेलिब्रेट योग डे ऑन 21 जून 2024. आम्ही कधी योग डे सेलिब्रेट करणार आहोत? 21 जूनला करणार आहोत किंवा करू, असं त्याचं मराठीकरण होईल. फर्स्टली वी विल डू सूर्यनमस्कार विथ ब्रीदिंग. पहिल्यांदा आम्ही सूर्यनमस्कार करू. वी विल डू, वी विल सेलिब्रेट. देन वी विल डू योगासन इन स्टँडिंग पोज. त्यानंतर आम्ही स्टँडिंग पोजमधले योगासन करू. आफ्टर दॅट वी विल परफॉर्म योगासन इन सिटिंग पोज. त्यानंतर आम्ही सिटिंग पोजमधले योगासन करू. देन वी विल डेमॉन्स्ट्रेट योगासन इन प्रोन अँड सुपाईन पोज. त्यानंतर आम्ही प्रोन आणि सुपाईन पोज यामधले काय करणार आहेत, योगासन डेमॉन्स्ट्रेट करणार आहे. डेमॉन्स्ट्रेट करणे म्हणजे करून दाखवणे. लास्टली वी विल डू प्राणायाम. शेवटी आम्ही प्राणायाम करू. वी विल एंड द क्लास विथ शांतीपाठ. आणि आम्ही आमच्या क्लासचा किंवा योग डेचा शेवटचा आपली ॲक्टिव्हिटी काय असेल तर शांती मंत्र आम्ही म्हणू किंवा शांतीपाठ म्हणू. तर या पद्धतीने मी योग डेचं सेलिब्रेशन असं प्लॅन करणार आहे, असं मी सांगितलं. हे झालं आता हे फॉर्मल. पण इनफॉर्मल पण असतं की समजा मला एखाद्या पिकनिकला जायचं आहे तर त्याचं काय मी प्लॅन करेन, तर ते पण मी एक फॉर एक्झाम्पल आज सांगणार आहे या ठिकाणी. प्लॅन फॉर पिकनिक. एका पिकनिकला जाण्याचा प्लॅन आहे, तर तो प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी काय आहे तर गो, टेक, गिव्ह, ट्रॅव्हल, एन्जॉय, डू, त्यानंतर ड्रिंक, ईट, प्रिपेअर, प्ले, चॅट. म्हणजे तिथे आपण काय काय ॲक्टिव्हिटीज करणार आहेत त्यानुसार आपल्याला ही व्हर्बची काय करायची, लिस्ट आपल्यासाठी तयार करायची. हळूहळू ही लिस्ट आपल्याला लक्षात यायला लागतात व्हर्ब्स, आणि ही लिस्ट करायची गरज पडत नाही. ठीक आहे, तर मग बघूया आपण आता काय करणार आहेत. वी विल गो फॉर अ पिकनिक ऑन नेक्स्ट संडे. नेक्स्ट संडेला आम्ही पिकनिकला जाऊ. जर आपल्याला थोडं अवघड होत असेल हे, तर लगेच आपण या ठिकाणी याचं मराठीकरण पण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंवा आधी मराठी करायचं आहे मग त्याचं इंग्लिश सेंटेन्स तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सॉरी, आय विल गो टू पिकनिक विथ माय फ्रेंड्स ऑन नेक्स्ट संडे. मी पिकनिकला कधी जाणार आहे, विथ माय फ्रेंड्स ऑन नेक्स्ट संडे. नेक्स्ट संडेला जाईन. आय विल लीव्ह द हाऊस ॲट 6 AM. मी 6 वाजता माझे घर, इन द मॉर्निंग, सकाळी 6 वाजता माझे घर सोडेन. आय विल स्टार्ट फॉर पिकनिक स्पॉट बाय ट्रॅव्हल्स विथ माय फ्रेंड्स. मग मी पिकनिक स्पॉटकडे ट्रॅव्हल्सने जाणार आहे, माझ्या मैत्रिणीसोबत जाईन. आय विल प्रिपेअर पुलाव, शिरा अँड कॉफी बिफोर गोईंग. जाण्यापूर्वी मी काय तयार करेन, पुलाव, शिरा आणि कॉफी तयार करेन. त्यानंतर वी विल एन्जॉय कॉफी ॲट 8 AM. आम्ही सकाळी 8 वाजता कॉफी एन्जॉय करू. वी विल ईट ब्रेकफास्ट ॲट 8:30 AM. आम्ही 8:30 AM ब्रेकफास्ट करू. वी विल रीच ॲट पिकनिक स्पॉट दॅट इज श्री दत्त टेम्पल ऑन गोगाबाबा हिल. आम्ही पिकनिक स्पॉटला पोहोचू. आता इथं या ठिकाणी मला जर लिहायचं आहे की किती वाजता, तर गोगाबाबा हिल ॲट 9 AM. 9 वाजता आम्ही पोहोचू. वी विल स्टार्ट गेम. तिथं गेल्यानंतर आम्ही गेम सुरू करू. देन वी विल एन्जॉय व्हेरियस गेम्स, चॅटिंग, सॉंग्स अँड डान्स. एवढं आम्ही तिथे काय करणार आहे, एन्जॉय करणार आहे. जर कोणाला डिटेल लिहायचं असेल इथे तर ते डिटेल पण लिहू शकतात की वी विल एन्जॉय बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी अँड खो खो. देन वी विल चॅट विथ फ्रेंड्स. देन वी विल आस्क ऑल फ्रेंड्स
आय विल आस्क ऑल फ्रेंड्स टू सिंग अ सॉन्ग. देन वी विल डान्स टुगेदर. आम्ही सगळेजण मिळून डान्स करू. देन वी विल ईट लंच इन पीसफुल एन्व्हायरमेंट. आम्ही पीसफुल एन्व्हायरमेंटमध्ये त्यानंतर लंच करू. वी विल क्लिक फोटोज. आम्ही फोटोज काढू. आपण हे खूप डिटेल पण लिहू शकतो, काय काय तिथे करणार आहेत ते. मी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. देन वी विल चॅट फॉर सम टाईम. मग आम्ही थोडा वेळ गप्पा मारू. ॲट 5 PM वी विल लीव्ह द स्पॉट. 5 वाजता आम्ही तो स्पॉट सोडू. वी विल रीच ॲट होम ॲट 6 PM. आम्ही संध्याकाळी 6 वाजता सेफली सुरक्षितपणे घरी पोहोचू किंवा पोहोचणार आहोत. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे प्लॅन लिहायचा आहे. दोन्हीचाही प्लॅन म्हणजे आपण फॉर्मल इनफॉर्मल दोन्हीचाही लिहू शकतो. आता याची प्रॅक्टिस म्हणून आपल्याला काय करायचं आहे, राईट ॲटलिस्ट 20 प्लॅन्स. काही फॉर्मल काही इनफॉर्मल असे प्लॅन लिहायचे आहेत. कधी वी वापरायचे, कारण आम्ही सगळेजण करणार आहोत म्हणून मी वी वापरलं आहे. जर समजा मला असं म्हणायचं आहे की मी हे करेन तर मी आय वापरेन. आणि जर समजा एखादी माझी मैत्रीण आहे तर ती काय करणार आहे हे सांगायचं. आता खरं तर ती काय करणार आहे हे मी कशाला सांगणार, ती सांगेल. त्यामुळे शी विल डू दिस अँड शी विल डू दॅट असे कन्स्ट्रक्शन सहसा आपण बोलताना करू नयेत आणि बोलू नयेत. दुसरे काय करणार आहेत आपल्याला त्याचं काही संबंध नाही आहे. त्यामुळे मी असं करेन किंवा आम्ही असं करू, याच पद्धतीने आपण त्याचे स्ट्रक्चर्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यामुळे आपण आय विल किंवा वी विल याच पद्धतीने आपण ते प्लॅन तयार करायचे आहेत. तर हे 20 प्लॅन्स तयार करायचे आहेत. रीड अलाउड 2-3 टाइम्स. आणि ते किती वेळेस आपल्याला 2-3 वेळेस मोठ्याने वाचायचे आहेत. तरी असे जास्तीत जास्त जेवढे आपण प्लॅन रिपोर्ट आणि डेली रुटीन्स तयार करू तेवढा जास्तीत जास्त आपला त्याचा अभ्यास होणार आहे. मग आता आपल्याला वाटेल की हे एवढं असंच असतं का, काही वेळेस आपल्याला तिथं काही दिसलेलं असतं किंवा ते जे आपल्याला रिपोर्टमध्ये लिहायचं की आम्हाला हे ते दिसलं होतं, हे खूप छान होतं, मग ते आम्ही कुठं लिहिणार. तर ते स्ट्रक्चर्स आपण शिकलो नाही आहेत अजून. त्यामुळे हळूहळू ते स्ट्रक्चर्स आपण शिकणार आहोत आणि मग ते एकत्र स्ट्रक्चर्स कसे यूज करायचे हे पण आपण बघणार आहेत. साधारणतः 1 ते 1.5 महिन्यांमध्ये, म्हणजे 1.5 महिन्यामध्ये आपण सगळे स्ट्रक्चर्स आणि सगळ्या गोष्टी शिकून आपण छान बोलायला शिकणार आहोत. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.